आपण आलात कुठून जाणार कुणीकडे? माका वाटलं असाच काहीतरी हा मला मी आपण नाचा सुरुवात केलं. तुम्ही त्याला ओया ओया जाणार कुठे आणि आणणार कुठे? इलय मी काशी ओळखू पण येताना पण गंमतच झाली. काशीला सुटलं. आता अगोदर काय होत माहिती काशी गेलो तो परत येतो लोक त्या गाडी घोडत काय नाही येतो लोक ह्या आता ते ह्या झाल्यात बघा मोबाईल घोष्टूची व्हॉट्सअप झाला. माका घरातून फोन दिल्याली तो घोष्टूचो घसटता घसटता काय गावात तयार ना. एक दिवशी माका टेलर गावली त्याच्या त्यांचं आणि माझं संबंध येलो. काय सांगले की मला आमच्याकडे यावा तमाशा आमचा असता शिमग्यात येतोय तर झाला दिवस ठरलो वाचतो पण तडसून सुटा कालपासून मी सुटलोय तो इले दादर टेसना दादर टेसना तिल्यावर आता गाडी गावली हडे कोकणात येणारी गाडी गावली. गाडी गर्दी दादरला चढताना चढलोय पण उतरताना मोठी मुश्किल झाली कारण गर्दीत तशी वर हात धरून रोवतो खाली काय काढू ना पण मला हात वर थोड्या टायमांची आपली रेल्वेची बाई बोलाक लागली अगला स्टेशन अंधेरी अगला स्टेशन अंधेरी. अरे म्हटलं माका अंधारी येऊ अंधेरी का मला भैया विचारलं एका भैया भैया बाबा ह्या अंधेरी का? हो माझे अंधेरी नाहीये हे अंधेरी स्टेशन आहे अगला स्टेशन अंधेरी. अरे बाबा माझ्या ह्याने कसा ता गेला दुसरा इला स्टेशन परत बाई बोलाक लागली अगला स्टेशन घाट कोपर घास कोपर. अरे खय कोपर घालू आज रवलो माझं ओढ आणि घास उकडे घास कोपर. परत भैया गावलो भैया विचारलं अरे घास कोपर कुठे घासायचा कोपर माझा खाली येत ना. अरे घास कोपर नाही हे घाट कोपर आहे घासण्याचा ह्यात नाही हो एक वर हात एक हात खाली खडे घास करू. परत बाई बंद झाली. परत पुढच्या स्टेशनला अगला स्टेशन कळवा. अरे काय कळवा मगाशी घासूक ना तर कोणाला कळवा मगाशी काय कोपर घासू का आता कळवा कुठे. तरी पण मी गप कळवा स्टेशन आला पुढे गाडी निघाली आणि थोड्या बंद झाली. मी म्हटलं आता बाई बोलायची ना पण बोलला तो आणता नव्हता काय हो बाई माणसाचा. परत माझ्या अगला स्टेशन आपटा. अरे काय आपटा अरे घराकडे यायचं कळला तर बाका आपटली. अगला स्टेशन आपटा त्या आपटा नको. परत दुसऱ्या आपलं कोकणात हे आपटा का? अरे बाबा पुढचा स्टेशन आहे आपटा. आपटा थैसून गाडी निघाली कंटोली कशी तरी
कणकवली तिच्याबरोबर गाडी परत बाई बोलाक लागली पुढे जानेवाली गाडी 2 तास लेट होगी. अरे कर्मा हे पाटकर आता माझी वाट बघते रे. आता जायचा कसा. गाडी थंय थांबल्याबरोबर कुत्र चढवली. कुठे त्या कुत्र्याक बघून सगळे कणकवली स्टेशनचे कुत्रे जे खवायले आणि एकावर जे उठाक लागले. कोण गाडी खाली घुसतात कोण गाडी घुसता. अरे कुत्र्याचीच गाडी झाली. 2 तास मात्र हे कुत्रे खाते पोलीस स्टेशन फायदे गेल्याने बोलवल्याने आणि कुत्र्यांका पिटाळले. तो माका माणूस विचारता माझं कुत्र्याचं काय भोकणा नाही आणि हे कसे भोगतो. अरे म्हटलं ह्यात तर करा ह्या गावठी कुत्र्यांका पोटभर गावना नाही तरी हरकत नाही पण भोकाच भरतो तसा ह्या हयसर चालला तर कसा कसा करीत रेल्वे स्टेशन तर याप याप माका लागले ते याप लागले हयसर मोबाईल मध्ये याप लावलंय आणि ह्यांच्या घराकडे हिने माका हाडून हय दाखवले तू काही येईल सोडलं मका वाटला काय हे काहीतरी नाचाचा मी आपण नाचाक सुरुवात केलो आणि जितकं गेलेला झाला आता पुढचा आता तुमचा काय तर सांगितलं तुम्ही हो आता समोरच्या कोण आम्हाला असे म्हणतात ते सांगितलं नाही आपण. अरे बाबा माझ्या सगळं कावर येऊ. इतक्या बोलता माणूस बोलता कोण बरं इतक्या लावता रे योगळो माझ्यासारखं कोणच नाही तुमच्यासारखं कोण गणपती बघा ना गणपती सांगता ना घरातला बाय माणूस सांगता तुमच्यासारखं माणूस शोधून गावात काय गावात सांगा कसं गावतो मका सांगा गावात टाकणार आणि भया तरी त्या बायकोन आपडल्या तरी गावातून आणि तू सांगता 7 जन्माशिवाय तुका सोडूच आहे ना मेलो कर्मा ह्या जन्मात आणि 7 जन्म खायचे. आता माझं नाव तसं मी काशीतो ब्राह्मण शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी शुद्ध ब्राह्मण प्रत्येकाच्या गावात गेले ते वेगळं तकडची नावा सांगा तुमका समजायची ना तुम्ही बघा भटजी म्हटला तरी आपण ब्राह्मण आणि आमच्या इथे तमाशा चाललेला आहे. त्या तमाशामध्ये ही तुम्हाला मगाशी गडबड वाटली ती सगळी तमाशाची गडबड आहे. हो हो आणि तमाशामध्ये आम्हाला गणपती प्रसन्न झालेला आहे. तर त्या गणपतीचे पूजन आपल्या हस्ते होईल की काय. ब्राह्मणाची म्हटलं ना पहिली सुरुवातच गणेश पूजन काय मंत्र म्हणतात त्याका अर्थ ना गणपती पूजन केलं ते का मग काय करताला आमच्या त्याचे 5-50 पाठ केले परत पहिल्यावर सुरुवात केली काय कळालं ना गणपती पूजा कळली गुढी माका आवडतं. अडचण कशी करतात. अडचण म्हणजे कशी अडचण नाही आंघोळ नाही प्रवासात बाईत नाही पूर्व प्रवास झालो बाई नाही म्हणजे खिडकी नाही तसं मी एकतो माझ्यासोबत तशी ती बाई न आमच्याकडे पाण्याचे बावडे असतात ना त्याला बाई म्हणतो होतो आम्ही बावडी माझी आपटलो ना कसं रे आपटलं नाही बाईवर आपटलं आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात बाई म्हणतो काय बावडी नाही आमच्याकडे बावडीला पाठलं म्हणणार बावडीला हा म्हणजे सांगते का प्रत्येकाची भाषा वेगळी कशी काय आंघोळ माझी झालेली नाही 10-15 दिवस म्हणजे तरी काशीवर सुद्धा 10-15 दिवसच झाले व्हायचं आता 1-2 दिवस झाले तेव्हा काय केलंय असं ती काय आठवणार पण तशी आंघोळ माताकडे विहीर आहे पण ती वंगळ आहे. वंगळ म्हणजे काय वंगळ म्हणजे आता आमच्या म्हणजे अशुद्ध मका चालायची नाही ना ती ब्राह्मण ब्राह्मण शुद्ध असल्यामुळे अशुद्ध काय चालणार शुद्ध व्हायचं मग मी माझ्या मंत्र समोर सांगितलं तुमच्याकडे जर तसं काय ऑप्शन असेल म्हणजे मंत्र सामर्थ्य हो तर काही पण विहीर पाडा तर
त्यासाठी आमच्याकडे पद्धत आहो काय करू डोळं धरतो लागतो. ही कोकणातली जमीन आहे ना, त्याच्यामुळे डोळं धरल्याशिवाय मिळाचीच नाही. पाणी पडातच ना पहिलं डोळं धरतो लागतो तरच बावडी पाडत जातो. आता तुमचो धरी ते चष्मा हो आमचो धरी चष्मा तो डोळं धरी तो ते लागलो हो, विहिरीचा डोळा धरायला म्हणजे माप काढू आहे. माफ हा, म्हणजे माप काढू काय माफ कर. माप काढू काढतो. एकावर एक एकार दोन आणि दोनावर तीन काय लागायचा नाही कळालो. हो एकावर एक केल्याशिवाय 11 होतेच नाही. काय पण तुम्ही जावा एकावर एकच 11 एक अधिक एक केला तर 2 जाते. म्हणजे लांबी रुंदी आणि खोली सांगाड्या सकट हा. हो. तुम्ही काहीतरी चाल काढा होय. पाणी पडता बघताय वरसून बघू का कालतून बघू दरो आली का पहिल्यांदा इल्या बघितलं काय दिसेला तर आता साधारण दिसलो विहिरीपाडी घाट नारायणा, काय चमत्कार पाणी पडला काय ना तुमचा डोळा एकदम परफेक्ट आहे, बरोबर धरलात. म्हणालेच नका अजून तो चष्मा लागला आमचा क्लिअर जवळचा आता समाजला आणि बघू गेले 6 तर दिसते 9 जवळचं गोंधळ झालो लांबचा क्लिअर लांबचा क्लिअर. हो आता तुम्ही लांबूनचा पाणी बरोबर पाडला. तो मगापासून बघी होतो एका सांगले असा असा अमुक ठिकाणी पाणी हा जवळ दिस ना त्याचा फुल ना या का काय दिसता अरे बिल्यापासून माझं सोडलो त्याचा पोचको झाला असतो तो सांगता पाणी पडताला वळी जर पाणी नाही पडला तर माझी इटमला झाली असते अरे फुल लहान तर कसा पाणी पडा अरे इल्यापासून बघी होतो खरोखरच तुमचा बाटा एका वासा वाटेल सांगल्या खोटं नाही सांगलो या फुल कसा दिसा आणि अंधारात पाऊल आला आपला दिसता कमी तो विचार करी होतो लोकचं पाणी नाही पडला विटमना किती झाली आहे तो सांगता मी ठेवलंच पाणी असाच आता पुढे बोला आंघोळ झाली आंघोळ करून घ्या तुम्ही काय लक्ष करू नको तसा काय त्याच्यात काहीच नाही आणि होता काय तुमका समजायशिवाय काम करून टाकलं हो वेगळं काय करू पण नाही नाही वेगळा काय तुमची आंघोळ झाली पण कसा आतली गोष्टी आताच आताच रवाने बरे बाहेर गेली का फुट नाही आता गंध पूजा करायची म्हणजे गंध उजळलं पाहिजे. तयारीशी जाऊ काय आणि फुलं अक्षर काय ते सगळं मागून घ्या. पण साधारणतः सांग असं कांडी आपल्याकडे कांडी केली ह्याची बघा सुरुवात करा गंधा उजळी वाट नारायणा नारायणा
झालं तुम्ही चर नेम म्हणजे काय? कसा म्हणता तू पण मगाशीच सांगलं प्रत्येकाची भाषा आहे आता असा आडी चार असं असा चार केला ना का आडिया झाला. आणि नेम म्हणजे उभो नेम म्हणजे निश्चय. निश्चय पुढच्या कामात निश्चय करणार म्हणजे करणार. आता सोडणार नाही. तुम्ही जरी मका जामन सांगला जाऊच आहे ना करणार म्हणजे करणार. नेम केला पुढच्या कामात प्रयत्न करा. एकदा जमला नाही म्हणता परत केला. मी मग म्हणतात केले ना पाण्याचं उद्यापासून केलो काय गावना म्हणजे काय रोजा म्हणजे सापडे. चला आता सगळे आंघोळ झाली पूजा बिजा केली पण इतक्या सगळा झाला. पूजा कुठे केलं? नाही ना आपली आपली स्वतःची पूजा झाली. स्वतःची शुद्ध झाली. पुढचं काम केला पुढचा म्हणजे नेम केलो की बुवा करणार. पण जितक्या करू तुमचं गणपतीत बघा आणून दाखवला. नाही पण तुम्ही शुद्ध असली आम्ही गणपतीकडे कोणाला पाठवणं होत नाही. बाहेरच्या माणसात तुझं पटकन घरात पाठवणं नाही गणपतीकडे. जितक्या होय होय आमच्याकडे कडक. बाहेरच्या माणसात तुम्ही पाठवणार नाही नाही. अरे तात तर लपडा झाला. आमच्याकडे असाच झाला तुम्ही आमचा बाहेरचाच पाठवणार नाही म्हणून. हो बायकाची डबल वारी झालो बोर्ड लावले आणि नातवान येऊन आजी एक सांगली की बुवा आमच्याकडे आज बायकाची डबल वारी आहे. पण एक बाई गावातल्या एक बाई बाहेरची सासू सांगता बाहेरच्या माणसा डबल बाई तुमका अक्कल नाही दिली हिला विचारता ते बाहेरच्या बाई तुम्ही डबल बाई अगे आई तशी बाहेरची नाही आपण जिल्हो सोडून बाहेर दुसरी यायची. तसं आता मी शुद्ध झालो. आता पूजा करू तुमचा गणपती कुठे आहे? आमचा गणपती इकडच्या चालीरीतीप्रमाणे अंगणामध्ये घरामध्ये असतोच पण आज तमाशा असल्यामुळे अंगणामध्ये आहे. आता अंगण तरी कुठे आहे? घरासमोर अंगण असतं. म्हणजे असता हो. आता गणपती जे पूजन पूर्वेला होतं ना पुढा करून गणपती पूर्वेला असणार. आता तुम्ही पूर्व शोधा आता समोर बघा. येतं ना इकडे बघला तर इकडे कोण तिकडे बघले तर साधारण असत पण ते ना गणपती म्हणजे काय सॉन्टरी होईल. एक सॉन्टरी होईल. आता आता पाठी आता पूर्वेला आमच्याकडे याचा मोठा ना आमच्याकडे याचा कार्यक्रम होते पण गणपती कार्यक्रम मोठे. हो आणि हे तुझे गणपती मोठे आणि कार्यक्रम मोठे. पण तसं काय तुमचं नाही नाही नाही. बघू आम्हाला प्रसन्न झालेला आहे. जाऊ तुम्ही जवळ जाऊ शकता. शब्द झाला ना. झालो मग तुम्ही ओळखीचे असाल माका जर तिने ह्या केल्यानंतर काय करू पुढे नाही चालत कमरे सगळे ओळखीचे असतात. काय नाही शाळेतलो असा कबूल आहे पण शाळा केली असली आणि गणपती केलं वाटलं तरी तो देव म्हणाल तो गणपती लहान झालं म्हणा काय झालं आणि मोठं झालं म्हणून काय तो काय गणपती. आणि आता गणपतीची पूजा करू. आंघोळ घालूया. गणपतीला आंघोळ घालताना सोंडे वाटे आलेलं तीर्थ तुम्ही प्राशन केलं. मग ते तुम्ही प्राशन केलं आणि अंगावाटे इतर आलेलं सर्वांना दिलं ते कसं काय? तुमचं हे सगळं गैरसमज होतं. आमची नजर तशी ना. नजर माणसाची ना खरोखर नजार वाईट. एखाद्याची लाईट गेली तर त्याका वडी येत त्याचं बघूया त्याची हाल आहे. माझी गेली तो भीती कपाळा पटून त्याची गेली म्हणे
गेली तर सगळ्यांची धाव गेली हा म्हणजे त्याला समाधान आहे. हा जो सोपा आहे बघा खायची विचार करा असाच अशीच गंमत नजरेत कसं हो माझ्या नजरेचे फरक झालो आणि बोलण्यात पण फरक झालो. आमच्याकडे एक शेजारी म्हातारो हा त्याका झील सून मुंबई नातवाक ठेवलेली त्याच्या घराकडे किती हा रेशन फुकट मिळतं आता खाता लागतो पण नातू इतको चक्रमी तो आजाक कळ काढून घ्यायचे आजाक निसता पण झिलानी सांगता अरे काय पाठवू नको तुमच्याकडे ठेवा कारण तो आहे नोकरी तो आजीकडे आणि झिलान फोन केल्या ह्याच्या नातवाक म्हणालो बाबांका सांग तर आधार कार्ड लिंक करू तर आधार कार्ड आता गव्हर्नमेंटने दिलो ना बाकी घरात काय आधार नाही आता तो तरी आधार बघा फिरवतोच त्याला प्रत्येका विचारतो आधार कार्ड मग त्याचा लिंक करू लिंक करू बघा काय गंमत होत माणसाक ना रामात शेतूबाला वेळ लागलो ना तितकं या शेतूत जाऊन वेळ लागता काय गंमत असल्याची बांधा बा आणि कसं माणूस फसता आधार कार्ड त्यामुळे लिंक करू बघा आजाक चांगल्या आणि आजो म्हणता आता या आधार कार्ड लिंक करून 1200 रुपये का खर्च तर जाऊ भया नाही तर मला रेशन गावाचा नाही तरी पण नातवाक सांगता नाही कसे फुकट देण्याचा बघतोय जेवतात लागतात कारण सवय झाली आहे ना रेशन फुकट वावते आणि हो तरी त्या तुझ्या ऑफिसात गेलो तो म्हणता मी आज की का पण लाईन भरपूर लाईनीत उभं राहलो आणि कसं तो एक वाजता नंबर लिहिलो पुढे बाई बसलेली टेबलवर तो म्हातारो गेलो आणि ह्या आधार कार्ड मला लिंक काढून द्यावा बाई म्हाताऱ्याक सांगल्या पॅन कार्ड अरे बाबा म्हातारो चौथा आलो तू अशीच गव्हर्नमेंटची बाई मला माझा पॅन काढून लावतो काय काढू ते माझा मला नाही लिंक झाला माझा आधार कार्ड नाही लिंक झाला पॅनच्या पुढे चालला ही शिक्षा हे 1200 रुपये मला तुका घे मी घरात चाललो माझा पॅन कार्ड सांगता म्हणजे काय आणि माझा रोजतोय 1200 रुपये टाकली आणि घरात गेलो आणि माकायचे असता हो म्हणालो त्या मी असा आधार कार्ड लिंक करून गेलो बाई पॅन कार्ड ओ मामानो म्हणालो असा नाही आता पॅन कार्ड पॅन कार्ड अरे हे केव्हाला का बाई तुमका सांगल्या याचा पॅन कार्ड असता तुमका तुमची पॅन कार्ड सांगू ना माणूस कसो फासता तो बघा पॅन कार्ड झाला त्याच्यात काही कपट केला ना कसा आता देव आंघोळ करण्याची पण पद्धत झाला माणसान पायापासून आंघोळ करतो आयुर्वेदात तुम्ही बघा वाचा पुस्तक तुमका आंघोळ करते ना तर पाय धुवा आपली कारण दुसऱ्याच्या पाया खाता हात लावून उपयोग असतो ना कोरोना सारखं जर एखादं आटलो जंतू तो मेलो कर्मा मला आपल्या आधी पाय धुवायचे आणि तोंडात पाणी घ्यायचा आणि आंघोळ करून बघा तुमका कोणाकच ब्लड प्रेशर लावतो मी सांगते म्हणान करू नको तुमच्या मनात पटला तर काय तसं आणि जेव्हा आंघोळ घालूची आली तर डोक्यावरसून घालूची आली काय झालं वेद का वेद माझ्या पाठी गुरु आमचा अगोदर अहो घरात मार जितके खाऊ ना तितके मागाच्या गुरुकडून मार खातो हो जेव्हा कावळ डोक्यापासून घालली असता ती आपली पहिला तीर्थ येईला तर काय आमच्या घरी भूक ते लागली ना पाणी आणि तीर्थात तरी चरण तीर्थ वाटले चरण तीर्थ कपट काय गणपती बाप्पाचं चरण तीर्थ समाजाला वाटलं की आता पूजा करा
तुझे पण माझे मंत्र तुझे पाठव वाटत नाही हो ऐकतो कॅसेट लाव कॅसेट माझी वाटत ऐका देऊ ना बघे होते काय बोलतो ते ऐकू का साष्टांग माझे गौरीचा विनायका भक्तीने स्मरता नित्याय कामाचा प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कल्पते तिसरे कृष्ण विघ्नाक्ष तवते दशवसते पाचवे श्री लंबोदर सहावे श्री गणाते सातवे श्री विघ्नराजेंद्र आठवे श्री गणपती नववे श्री भारतम दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे असे बारा तीन संध्या म्हणेन विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी ध्या चलावे ध्या धना चलावे पुत्रा चलावे पुत्र मोक्षा चलावे जपता गणपती स्तोत्र सामाचे पण नार लावायचे झाले श्री समूह श्री धाने मराठे पण ओम गणपती पूर्ण स्तोत्र म्हणतात आता गणपती तू काय काय खातो म्हणजे तसा म्हणायचा नैवेद्य अर्पण करा हो म्हणजे मागायला घेऊन हो तुम्ही सांगा आमच्याकडे सगळी तयारी आहे 2 दुकानं आहेत ताबडतोब आणि ऑनलाईन मागू शकतो ऑनलाईनचा कसा होता का तो मागून द्यायचा तर मागून येत तर आमचा काय उपयोग आहे तुमचा पुढचं नेमकं आमचा ताबडतोब हा ताबडतोब आता लोकांचा कसा झटपट मागून नको सांगा सांगते मागते ना मागा 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 साधारणतः गहू 2 पती अनावच्या रेशनवर मिळतील म्हणजे मिळतील हो जेव्हा फुकटचे नको फुकटचे होय कच्चे होय. किती सांगा थोड्याची केली आणि थोड्याची फक्त भरतीत दान द्यायची हा? म्हणजे ते बरे आणले तर ते होय तुम्हाला प्युरी हा? गहू आणलं प्युरी आणल्या? गहू इले हा, गहू इले. साधारणतः गुळ 1 किलो खूप 2 पत्या किती तरी सध्या गुळाची चहा जास्त पितात लोक हा मिळता नाही तुमका हो मग तुम्ही कमी कशाला गुळाची चाय मग साखर किती पाहिजे साखरेचं काय केलं ना अमृत तुल्य गुळाचा चाय आता ना आमच्या घाटात काढल्याने ना अमृतुल्य पेन अमृतुल्य पेन तेजेत का चिटकून येते पण गलासभर पाणी आणि नाव कसा अमृतुल्य पेन आणि साधारणतः त्याच्यात म्हणू का काय आवडीप्रमाणे म्हणू का तुमच्या आवडीप्रमाणे ते गणपती एक तुमचा आम्ही येतो मंत्र सामर्थ्य आणि प्रसाद तयार करतो आणि जेव्हा गडबड करतो जेव्हा मला द्या पहिली गव्हाची खीर खा आवडली नाही हो नाही गणपती बाप्पाला खाऊ दे. दुधातली खा उकडलेले मोदक तरी खा काय ना काय हो नाही आमच्याकडे इल्यापासून तर जेव खाऊक नाही आहे ते. काल काय खाल्लं नाही नाही, इल्यापासून खायच खाऊक नाही ते. खाऊकच नाही खायच खाऊक नाही. हो मी काय म्हणतोय आरतीचं काहीतरी चुकलं असेल. ओय, तुमच्या आरती काहीतरी माणसा भुकेमुळे माणसा काय कळला जर बरं. पण लोकांका आता ही माता मनात भूक लागली आहे. पण काय काय माणसांका भूक नको काय नसला तरी हरकत नाही पण मोबाईल ओळू पोरांची रेंज गेली 2 माझा पर्याय आणि रेंज नाही गावली तर आमच्याकडली पोराची कपडा आपट पण मोबाईलचा फायदो कोणाक झालो सांगा कोणाक झालो असा वापरल्याने का झालं सुनेंका फायदो झालो सुनेंका फायदो जास्त झालो पण आव
फोन करता आमच्याकडे रडाक लागला लग्न लगीन केले माळ पडली आणि वराती बाहेर पडला तर त्या गाडयेत बाटला आणि जोरजोरात रडाक लागला. कोणा काय कळलं ना सासूच्या बाय काय झाला बाय काय सांगत तयार ना सासू विचारता बाय काय झाला बाय तरी जोरात रडता नवऱ्याने विचारला काय गो झाला ना माझा मोबाईल घराकडे राहला अरे बाबा माझ्या म्हणजे ह्याच्यात फालतू सुनेंतो झालो सून पण काय काय खरोखर आताची पोरांना एकदम फाट पुढे सांगते काय आता आपण आरती करूया. तुमच्या माझी आरती एका गणपती जो मला पटाची ना तुमच्याकडे आरती मला मी आरतीत बसून आत्ताची नाही बघा सुरुवात करा. गणपतीला नैवेद्य गोड गोड अर्पण करतो. आता का आरती झाली मी खाऊ करतो खाऊ करतो आता खातो आता खाऊ करतो. जेव्हा महाराजा कणजी खा परत त्याच्यातली एकच खा बाकीचे आम्ही खातो एक पण मोदक खा तरी नको मग तुला भया काहीतरी सांग तरी काय सांगणार हा तुमच्या एक खावा ती पण खावा आता काय करायचं पाणी खाऊची पाणी पाणी किती आता ह्यो काही खाणार आता काय बोल माझं कल्पना दिलो आजी हो गणपती काय खात नाही आम्हाला प्रसन्न झालेला आहे. हे तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे काहीतरी आडी अडचण वगैरे वेगळी अडचण आहे ही पुराणातली अडचण वाटतं आमका. एक अडचण दूर खयची बाई भेटाक म्हणजे आंघोळीची का एक अडचण आता हे आणि खयची अडचण ही अडचण खयची सांगते मी आता पुराण पुराण त्याच्यात हा पुराणात जावा ही बॅग वेगळी आता सध्या ह्याच्यात पुरा मोबाईल गेला कुठे सगळे एकटे सगळे गुगलवर बघतो ह्याच्यात दोन माणसा कसं म्हणजे कसं बायको आधी फोन होईल कसा असता माहिती असल्यासारखे किती आता पहिल्यांदा काय म्हणते काय नवीन लग्न झाला काय महिने दोन महिने आपले व्यवस्थित त्याला खाऊ जेव घातल्या वर्ष झाला या कोणी बाळ झाला हड्या तोच माणूस माणसात बदल काय ना पहिल्यांदा काय व आता हडे यावा साधारण आता म्हातारं झालो म्हातारडो गेलो खाऊ एका माणसाची काय गोळ करून टाकले मोबाईल देवा तुमका काय समजता मा काय देवा
तुमका मोबाईलची काय गरज काय नाही. गरज आहे? आता तुमका म्हातारपणी मोबाईल व्यवस्थित आहे. आता काय करतो हा? बरोबर तसा ह्याच्यात पुराण हा हा, बघ चल. बघा बघा चालू तरी करून दे. ह्याच्यात गडबड हा होय, ह्याच्यात गडबड हा तो माका त्याच्यात चालू करू शकत कळला पण माझा मोबाईल लॉक नाही ना लॉक लॉक काय हो काय सांगते मगाशी एक गंमत रवली ते आता सांगतं आताचे पोरगे कशी हुशार असतात बघा नवीन लग्न झाला आणि शासन परीक्षा घेतल्या ना सुनेची कारण त्याने ते काय खेळलेलो असता हे का वाजा करू गावाखांना त्याच्या गोहडे का मुली खूप आता स्टँडर्ड झाली कसे झाले बघा त्याच्या आता 450 रुपयात 1 डझन आंबे मग एक आंबा पडला कसा उत्तर तुमका ताबडतोब येईल नाही पोरी एका सेकंदात उत्तर दिलं अरे पिशी फाटकी होती मला एक पडली कारण साचेचं उत्तरच आहे, एक आंबा पडला कसा पिशी फाटली पडलो एक साशी थोबाडीत मारून घेतला खरोखर माझ्यापेक्षा हुशार म्हणून आता साशी सुनेच्या काही जाणून त्याला कारण द्या जाऊ दे आता बघतो पुराणात गंमत हा ह्या केव्हा तरी माझी अडचण काय नाही मी सगळी अडचण दूर केलेली आहे वाढ वाढला की केव्हा अडचण तिने केव्हा तरी नवस केलेलो होतो जोड्याने फुगडी घालाय जोड्याने फुगडी म्हणजे आता बघा घालू शकतात जोड्या. घालू शकतात पण आमच्या मांडावर नाही जमत जोड्याने पण ती माझ्याकडे काय ते तो कोणी होऊची नाही होत माझ्याकडे आता तर पुरी करू शकणार ना मी एकटो काय ते धडपड करीन पण एकट्याची ह्याला चालायची नाही कारण दोघ जण होईल जोड्याने. उभयतानी हा असं सांगितलं तुमका वाटला जोडा नाही होई नाही आणि साहेब उभयतानी फुगडी घालायची आहे का हा तुमच्याकडे काय पर्याय असलं तर सांगा आता पूर्ण असेल तर साखर झाले असं काय ते म्हणतात ना, काय साखर काहीतरी असतं आमच्याकडे गणपतीची रिद्धी सिद्धी आहे हा. तिने जर तुमच्यासोबत फुगडी घातली तर तुम्हाला चालेल काय तुला काय हा? ती बघा पण वाटत बघित कशी सांगा कारण रेल्वेत तसा काय बोला चाला काय बोलताना उभं राहून तर तो परत त्या बसताना मोठी मुश्किल आहे खडे बोलतात आणि खडे काय चालतात तुमच्याकडे घाला तरी योगायोग इलो तो पुरं कोण टाकूया बरं उभयतानी फुगडी घाल पण जोड्याने होय ना होय. पण बघा नाचता काय जर ढाकायला एका मागा खडे देऊन मग हे गडबड करू का तसा काय नाही मा पैसून ढुकलल्या माझं हो ढुकलल्यांचं नशीब त्यांच्या गुण जाऊ ना बाबा आमच्याकडे कसं असतं माहिती का घाटावरची फुगडी ना अहो घागऱ्यात फुगडी नाही का काय अरे घागऱ्यात फुगडी म्हणजे काय आता पायात बांधतात ना त्यांना आमच्याकडे घागरे म्हणतात घुंगरू हा ते का त्याच्या तालाळ फुगडी काय वेळ असो असता माहिती सगळेजण असे त्यांचे नवस असतात ना ते कुत्त हो खडे तो माणूस खडे केव्हा जाय आणि तडेचा बाल माणूस हडे केव्हा येते काय पत्त्या ह्या उतला काय ह्या तसलाच काहीतरी असताना हो ढुका मारल्यानं तो तडे उडावले घरपण आता उभं तरी रवलं त्याचा माका मोडून पाठवल्या
आता मी घालते ती तरी बघ. हा आता तुमच्याकडची फुगडी हा फुगडी. आधी फुगडी आंब्या घे काठी घे ही का एकदा काढून थांबली का फुगडी कित्याक थांबली किती का अहो एकदा काढून परत घातले ते तो मी विचारतोय तुमका फुगडी समजला कित्याक ना? थांबली किती समजली ह्या काय ओ खीर खा ओ काय खीर खा हो तू काय नाही तर नाही आणि खीर खा हो काय खा हे आतला कोणी स्वाद सांगितलं आम्ही देवा महाराजा स्थिर खा म्हणजे शांत व्हा अरे बाप थोडं तो चाललो त्याच्यामुळे काय तर तुम्ही खीर खा म्हटला माका वाटला काय खीर खा अरे खीर खा मगापासून म्हणते म्हणता काहीतरी गाव आले नाही 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 कोकणांना हावरे नाही ना नाही 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 ह्याच्यावर समाजा मका कायचा कोकणी माणूस किती जरी असलो वडात पण वाकातो नाही आता हिला. म्हणजे मी तुमका सांगते तरी मान्य करणार नाही नाही म्हणतच नाही तर मला आता पर्याय काय आता पर्याय काय गेलेला तर काही योग नाही नाही. फुगडी घालतात चांगली पण फुगडी घालता घालता तुमच्या अंगात काहीतरी आल्यासारखं आम्हाला वाटतं परत घ्यायची लागते मग आता ते कोणतरी आलं असं आम्हाला आम्ही कोकणी माणसं अशा गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो अंगात येणे तर तसं आम्हाला वाटलं तुम्ही फुगडी घालता घालता परत जेव्हा सांगणं करून परत घाला ह्या हां. जेव्हा मला ह्या तुका दांडो ठेवलं तो दांडो म्हणा नको त्या पान म्हण तांब्या ठेवलं तो नारळ म्हण आणि जा काय कसा येला काय येला ता तुझा तुका मान या सगळ्या आपल्यावर ते परत यासारख्या कर आणि चमत्काराच्या गोष्टी देवाचे काही सांग. चमत्कार मगाच सारख्यात काय का म्हणा म्हणजे नाही नाही लक्षात दिला आता भयाचा नाही खीर खावच्या भानगडीत पळा आणि जमलेल्या लोकांना समाधानाच्या 4 गोष्टी सांग चमत्कार सांग चमत्कार म्हणजे खूप आटावतो 4 अंके ते 4 होते हो ह्या सगळा झाला हे सगळे गैरसमजुतीचे गोष्टी असतात ओके सगळे मोबाईल ह्या युगांना सगळ्यांका मॅड करून सोडलो आणि कोण खंय आसा तो सांगा घेवचो ना एका नवीन लग्न झाला एका 5 वर्षांनी पोरगो झालो जाती चक्र 3 वर्षाला चक्रम आवशी बाबा ऐकाकच तयार म्हणा कारण तिनेच त्याका सवय केल्या मोबाईल दाखवची तो ऐकता किती 3 वर्षाचो पोरगो ऐकाक तयार ना हाव जेव भरवता त्या म्हणून म्हाका जेवकच तू मग तुका भया म्हाका म्हणून मोबाईल होईल साशेन बघले मोबाईल म्हणून काय तुका खूळ लागला सुनेकीची आता असा तुका काय खूळ लागला ते का मोबाईल घेऊन तू 3 वर्षाचा पोरगो तुका ऐकत नाही पण ह्यो रेडो 30 वर्षाचा तुका ऐकता तो रेडो तुझं 30 वर्षाचं तुका ऐकता 3 वर्षाचं पोर तुका ऐकता नाही
तो भाऊ 30 वर्षाचा त्या बायला ऐकता अरे या माझा ते येता पण 3 वर्षाचा पोरगो आवची काही ना आला किती विक्रम नाही पंचमत करायचं पण चमत करावं योग काय योग सध्या मोबाईलचा चमत्कार आणि होय आम्ही 4ची ऑफर केलेली आहे त्याच्यातले 2 तरी हा 2 तरी म्हणजे 4 सांगले की 2 तरी गावतेले आता दुसरं सांगायला गेलो तर माझीच रेंज गेली आता एक आता रेंज नाही तेव्हा मी आपला आता येतो रेंज खूप घ्यायला झाला स्टॉप होता ह्यो पंचमत ह्यो करायचा. पंचमत करा रिचार्ज चांगली